क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 21 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. ही सिरीज दररोज सकाळी तुम्हाला 5:30 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून मिळणार. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय पिग कॅट अलायन्स. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम काल विचारला गेलेला प्रश्न, भारताचं पहिलं सार्वभौम AI पार्क कुठे स्थापन केलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 3, चेन्नई येथे. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. खेलो इंडिया विंटर गेम 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लेह. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, सानिया नेहवालने कोणत्या क्षेत्रातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे? ते बॅडमिंटनपटू होते आणि त्यांनी नुकतीच या क्षेत्रातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर यांच्या संबंधित एक प्रश्न, सानिया नेहवालने कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचलेला होता? तर तो ऑलिम्पिक होता 2012चा लंडन ऑलिम्पिक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सानिया नेहवालने बॅडमिंटनवरून निवृत्तीची अधिकृत घोषणा. ऑलिम्पिक पदक विजेते भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल हिनं स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. सानिया नेहवालला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माहिती पाहूया आपण. त्यांना अर्जुन पुरस्कार 2009 मध्ये मिळालेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2009-10 मध्ये त्यांना मिळालेला आहे. पद्मश्री 2010 मध्ये आणि पद्मभूषण 2016 मध्ये. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, तुम्ही लक्षातच ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशनचे नाव काय आहे? तर या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अजय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, PM विश्वकर्मा हाट 2026 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर उद्घाटन जीतन राम मांझी यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्री जीतन राम मांझी यांच्या हस्ते 18 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील दिल्ली हाट येथे PM विश्वकर्मा हाट 2026 चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उद्घाटनाच्या वेळी MSME राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा प्रदर्शन 18 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून दररोज सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजतापर्यंत सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात देशभरातील विविध राज्य केंद्रशासित प्रदेशातील 117हून अधिक कारागीर सहभागी झाले असून ते त्यांच्या पारंपरिक कलाकुसरीचे प्रदर्शन करत आहेत. विश्वकर्मा हा अभियान विकसित भारत का निर्माण या संकल्पनेवर आधारित या हाटचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर ही महत्त्वाची माहिती दिल्ली हाट यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर तो राज्य आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया.
जगातला सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात उभारला जात आहे. कुठे? काकेनिडा इथे आंध्र प्रदेशमध्ये. कंपनी कोणती आहे? AM ग्रीन. क्षमता किती आहे? वार्षिक 5 दशलक्ष टन 2030 पर्यंत आणि पहिला टप्पा 1.5 दशलक्ष टन उत्पादन. गुंतवणूक सुमारे $10 अब्ज म्हणजे अंदाजे 83,000 कोटी रुपये एवढी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. उद्घाटन 17 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते मुख्य उपकरणाच्या उभारणीचा शुभारंभ झाला. वैशिष्ट्य काय आहे? हा जगातला पहिला असा प्रकल्प आहे जो जुना खत कारखाने फर्टिलायझर कॉम्प्लेक्स पूर्णपणे हरित प्रकल्पामध्ये रूपांतरित करत आहे. तर ही माहिती आहे जगातला सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्पाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताचं पहिलं ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट नुकतेच कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर हा प्रोजेक्ट अंदमान समुद्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आपण याबद्दल आता माहिती पाहूया. भारताचं पहिलं ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रोजेक्ट अंदमान येथे सुरू करण्यात आलेला आहे. कुठे? नॉर्थ बे श्री विजयपुरम, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार येथे. उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 18 जानेवारी 2026 रोजी करण्यात आलेला आहे. संस्था कुठे आहे? पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओशन टेक्नॉलॉजी NIOT द्वारा विकसित केलेला झालेला प्रोजेक्ट आहे. पद्धत खुल्या समुद्रात तरंगतीत पिंजऱ्यात कॅक्सचा वापर करून मत्स्यपालन केलं जाणार आहे. माशांचा प्रकार या प्रामुख्याने सीबीस, कोबिया यासारखे उच्च मूल्य असलेले माशांचे उत्पादन घेतलं जाईल. उद्देश भारताच्या ब्लू इकॉनॉमी सागरी अर्थव्यवस्थेला धोरणाला बळकटी देणे आणि स्थानिक मच्छीमारांना उत्पन्न वाढवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. महत्त्व किनारपट्टीवर मर्यादित मत्स्यपालन नंतर आता भारत खोल समुद्रात आधुनिक मत्स्यपालनाकडे वळून असून असा हा देशातली पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे ओपन सी फिश फार्मिंग प्रोजेक्टबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. आशियाई बॉक्सिंग काउन्सिल सदस्यपदी नुकतीच कोणत्या भारतीय बॉक्सरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तो बॉक्सर आहे विजेंदर सिंग. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. प्रजासत्ताक दिन CRPFच्या पुरुष तुकडीचं नेतृत्व कोण करणार आहे? तर पहिल्यांदा CRPF पुरुष तुकडीचं नेतृत्व सिमरन बाला हे ऑफिसर करणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी पेंग्विन जागरूकता दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पेंग्विन जागरूकता दिवस 20 जानेवारीला साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो कारण की चालू घडामोडीचा टॉपिक आहे आणि नुकताच एक देश या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य बनलेला आहे. म्हणून आपण एक्झाम पॉईंट ऑफनं हा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तर तुम्ही याचे पॉईंट लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स स्थापना केव्हा झाली? 9 एप्रिल 2023. कुठे आहे? मुख्यालय नवी दिल्ली. पहिली महासभा 16 जून 2025 या रोजी झालेली आहे. अध्यक्ष कोण होते? भूपेंद्र यादव. उद्देश काय आहे? 7 प्रजातीचे संरक्षण करणं. कोणकोणते? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चीता, जॅग्वार आणि प्युमा याचे संरक्षण करणं. लॉन्च आणि संदर्भ प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केला. कुठून? म्हैसूरहून. कोणकोणते देश आहे आता आपण पाहूया. 19 देश. अंगोलिया, अर्मेनिया, भूतान, कंबोडिया, इरिट्रिया, इथिओपिया, इस्तान्बुल, गिनी, ग्वाटेमाला, भारत, लायबेरिया, मलेशिया, मंगोलिया, निकाराग्वा, नेपाळ, रवांडा, सोमालिया, दक्षिण सुदान, सुरिनामी आणि रशिया हे 19 देश
सदस्य आहेत, हे पण लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोण बनला आहे, तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो. तर 19वा सदस्य बनलेले आहे रशिया. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी 4 ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान भारत दरम्यान हा निर्णय घेतलेला आहे. 19 देशबद्दल आपण माहिती आता सध्या बघितली आहे. आणि कोणत्या 7 प्रजातीचे संरक्षण करते आपण पुन्हा एकदा पाहूया. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चीता, जॅग्वार आणि प्युमा या 7 प्रजातीचे संरक्षण करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सबद्दल. आणि रशिया नुकताच याचा सदस्य बनलेला 19वा, तर याबद्दल पण प्रश्न हमखास असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सिरीजमध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुमच्यासाठी एक क्वेश्चन विचारतो. कारण की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आपण याबद्दल आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सबद्दल बघितलं. आणि त्यानंतर आपण तुमच्यासाठी जो क्वेश्चन ऑफ द डे राहतो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारतानं AI उपलब्ध करून देण्यासाठी पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म कोण सुरू करणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे TCS, ऑप्शन क्रमांक 2 आहे BSNL, ऑप्शन क्रमांक 3 आहे एअरटेल आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे जिओ. तर याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हमखास विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा. जर तुम्हाला नाही येत असेल तरी पण सांगा, ट्राय करायला हरकत नाही. या प्रश्नाचं उत्तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल या नाही येत असेल तरी पण ट्राय करावा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपलं चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज घेत आहोत, हे प्रश्नाची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही प्रश्नाची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.